सासूबाई हं? पायलटला मोठा धक्का बसणार बघा आपल्या दोघींना बघून. हो ना. चला मी पुढे बसते, तुम्ही मागणं बसा. नाही नको, तू इकडनं बस. अगं बस ग, मी पलीकडनं बसते. हं. अच्छा, म्हणून तुमचं आणि सुमनचं भांडण झालं का? नाही नाही, अहो ती रुसली थोडी माझ्यावर. आलं लक्षात. म्हणूनच भडकली सुमन सकाळपासून. काय वाटेल ते बोलते हो घरात. नाही व, ती अशी नाही बोलणार. अहो का नाही वागणार? तुम्ही एवढ्या प्रेमाने शिरा पाठवला होता बबनकडून, खाल्ला का तुमच्या सुमननी? अहो म्हणून तर ही शिरा घेऊन आलूया. चला देऊ आपण तिला, मग मी निघतो लगेच घरी. मला लय कामं पडलेत अहो. अगं आहे ग. हा काय झालं? काय सांगू सुरेशराव, अहो सकाळपासून पोट बोंबलले हो. हा तरी पण काय झालं काय? काय मामासाहेब, हं? ती फराळाची पिशवी पळवणारा कुत्र्याचा बंदोबस्त केला का हो? हो हो केला ना. पण मला आधी सांगा, तुम्ही माझ्या पैशाचा बंदोबस्त केला का? होय होय. अहो तुमच्या पैशात तर मी दिनरात मेहनत करतो या. 15 दिवसात म्हणलो ना तुम्हाला मी, 15 दिवसात जुळणी करणार आहोत मी. ठीक आहे, चला काम झालं, जाऊया. चल. चल. बाकी काही म्हणा सुरेशराव, शेवटी बापाचं काळीस ते बापाचं काळीस. मुलं आपल्यावर किती रागवली ना, तरी सुद्धा आपण त्यांच्यावरची माया काही कमी करत नाही. हा अर्थात आमच्या नशिबात हे असलं काही नाहीच आहे म्हणा. अहो असं काय करता मामासाहेब? वाचायला की तुम्ही बाप, कुठं वय गेलंय तुमचं? अरे करा की जरा डॉक्टरी उपाय काहीतरी. सुरेशराव, म्हणजे तुम्ही पैसे दिलेत ना की जाणारच आहे आम्ही डॉक्टरकडं. जे तुम्ही पैसे दिलेत ना की मी आणि शालू मोठ्या डॉक्टरकडे जाणार आहे. पण तुम्ही पैसे दिलेत की मग मामासाहेब, तुमच्या पैशासाठी जीव थोडी मेहनत करतो अहो मी. सगळे पैसे नाही एकदम देणं होणार, पण टप्प्याटप्प्याने फिरतो की. ते लवकर द्या म्हणजे झालं, तर मी टप्प्याच्या बाहेर जायचो. बरं असो, तुम्ही बसा, मी सुमनला सांगतो तुम्ही आलायत म्हणून. हा मामासाहेब, आज चाललाय ना व? मग चला की जाऊ. शिरा दिला की झालं माझं काम. लगेच जायचंय, मला आवडलं काम आहे. नको, आत नको. धुवायला काढलंय घर. अचानक? नाही नाही, ताई मॅडमला धूळ घाण अजिबात चालत नाही. हा तुम्ही असं करा, तुम्ही बसा, मी सुमनला पाठवतो. हा मामासाहेब, हा? अहो आत जाऊन लिंबू साखर मीठ टाकून पाणी घ्या ना, म्हणजे पोटाला जरा आराम वाटेल. आणि कोमट पाणी असेल तर अजून चांगलं. तुम्हीच सांगायचे राहिले होते. घेतो कोमट पाणी. हा बसा तुम्ही, मी पाठवतो सुमन. परत लक्ष्मण, चंदू, अरे जितू कुठेच सगळे इकडे या बरं. काय झालं मामासाहेब? आले का सगळे? हा, आज बंगला धुवायला घ्यायचा आहे. अहो दिवाळीच्या आधीच धुवून काढला होता की बंगला मामासाहेब. भरत, दिवाळीत तू आंघोळ केली होती म्हणून आज नाही करणार? नाही नाही करणार की. हा मग सांगितलं तेवढं कर, बंगला धुवायला घे. आणि लक्ष्मण, मला लिंबू आणि साखर घालून पाणी दे, पण कोमट पाणी दे. तातल पाणी? हा, तात्याला आंघोळ करायची मला. तातल पाणी नाही आंदोल त्यांना. एका ग्लासामध्ये. तुला सांगितलं तेवढं कर, प्यायला पाहिजे पाणी. हा द्या चल. हा आणि आणखी एक थांब जरा, सगळ्यात सूचना नीट ऐकून जा. बंगला धुवायच्या आधी सगळी बंगल्याची दारं लावून घ्यायची, आणि मी सांगितल्याशिवाय ती दारं उघडायची नाही. बंगल्यातनं कोणीही बाहेर जायचं नाही, आणि मग बंगला धुवायला घ्यायचा. कळलं? पण दार का बंद करायची मामासाहेब? मामासाहेब कोणी इथे? तुम्ही. मग धुवा म्हणलं की धुवा.
मामासाहेब बल वाटतंय त्या हो थातल पाणी आणलंच का? बरं झालं. डोल आहे ना? हो. हा आणि बंगल्याचं दार उघडलं नाही ना कुणी? नाही. कुठे बाहेर पण नाही जायचं बरं का? हा आता तू जा, बाहेर जाऊ. इथनं बाहेर जा, बंगल्यातनं नाही. इथं जा. तुम्ही त्याला आला हा हा. बघा सासूबाई, असा काम चुकारपणा करत निवांत बसलाय तुमचा दिवटा. मम्मा तुम्ही का? आम्ही सासूबाईंनी सांगत येऊ नये का कधी? बसा. माझ्या तात्यांनी पायलटला त्यांच्या पोरासारखं मानलंय, तर मग मी बी तुमच्या पोरीसारखी आहे का नाही? हो. सासूबाई, पायलटला आज काम केल्याशिवाय जेवण द्यायचंच नाही आपण. मी काम करायला तयार आहे ग, पण आता इथे माणसंच येत नाहीत, तर मी काय करू? मग तू माणसांच्या जा. तुला कुणी अडवलंय? जेवण झाल्यावर जातो ना. काम केल्याशिवाय जेवण नाही. बाबा, कळलं का तुला पण? होय, कळलं समज मॅडम. तुम्ही शिरा खाल्ला का? नाही खाल्ला मी, आणि मला खायचा बी नाही. तुम्ही अगं हट्टीपणा सोड ना, तात्यांना फार वाईट वाटेल ग. बबन सांगत होता की फार मनापासून केलाय तात्यांनी शिरा, फार मेहनतीनं केलाय. मम्मा तू सांग ना जरा. हो. सुमन, सासूबाई, तुम्ही मध्ये पडू नका. पायलट, तू काहीतरी काम करून दाव. अरे सासूबाई, तुझं काम बघा आल्यात. परत तेच कामच नाही तर काय दाखवू काय? बाबा, जा आणि त्या दिवशी सारखं काम हुडकून आण कुठलं तर. हो आणतो. तुम्ही शिरा खाणार का? सुरेशचा जीवावर लय तळमळत असेल तिकडे. पाया पडतो, हवा तेवढा शिरा. अरे हे काय? ठीक आहे बाबा, आता परत गेल्यावर खाईन. हा, जा तू. हा. पायलट, मी खरंच चुकली का रे? मी शिरा खायला पाहिजे होता का? ऍक्च्युली हो, बबन म्हणत होता की तात्यांनी फारच मनाला लावून घेतलंय. आता ही तर परत गेल्यावर लगेच खाऊन टाकते बघ. मी आलेच. हं. हा ताई. तिकडे काय परिस्थिती आहे? ताई तू काय काळजी करू नको, त्या म्हाताऱ्याला मी बाहेर उन्हातच बसवलाय. हा पण ताई, फार तडफडतोय ग मुलीला शिरा खायला घालायचं म्हणून. तडफडू दे त्याला. तू त्या म्हाताऱ्याला तिकडे सडव, या खानावळवालीला इकडे सडवते. चालेल ताई. कमाल झाली सुरेशराव. अहो, तुम्ही दिलेला साखर पाण्याचा उपाय एकदम लागू पडला ना. अशक्तपणा गायब, एकदम तरतरीत वाटते मला. मामासाहेब सुमी कुठे व? बोलवा की लवकर तिला. अहो लय काम पडलेत मला अजून. सुमंत गेले कारखान्यावर. कधी? मी तर इथंच आहे. आणि कधी गेली? काय माहिती. हा सुरेशराव, तुमचं आणि तिचं भांडण झालं ना, त्याचा राग असणार तिच्या मनात.
भांडण नाही हो, उगी वादावादी गैरसमज. अहो असं तुम्हाला वाटतंय, पण तिला ते भांडण वाटत असेल म्हणून एवढा राग. अहो पण बापाव कसला राग एवढा? अहो, मला पण हाच प्रश्न पडलाय सुरेशराव. पण काय म्हणा सुरेशराव, सुमनने जे केलं ना ते बरोबर नाही केलं. मम्मा तू सांग ना ग सुमीला, मला इतकी भूक लागली तरी मला जेवायला देत नाहीये. सुमन, अगं भूक लागली म्हणतोय तो. नाही, आधी काम मग जेवण, आणि मी फक्त कामाच्या माणसाला जेवण देते. मम्मा सांग ना आता तूच. सुमन, अगं नवरा आहे तो तुझा, हा काय आगाऊपणा आहे? सासूबाई, मला वाटलं तुम्ही माझी बाजू घ्याल. ठीक आहे, काम नाही तर जेवण नाही. मी आताच्या आता डबा घेऊन परत जाईल. अगं अगं सुमन थांब जरा. समर, सुमन म्हणते ते बरोबर आहे हा. जोपर्यंत तू काम करत नाहीस तोपर्यंत तुला उपाशी राहावं लागेल. मम्मा आता तू सुद्धा सुमीला सामील झाली आहेस का? ती सांगते ते बरोबरच आहे. असं काम केलंस तर मुख्यमंत्री कसा होशील तू? मम्मा अगं हिला राजकारणातलं काही कळत नाही, तू कशाला उगाच हिच्याकडे लक्ष देतेस? मी म्हणाले ना, सुमन म्हणते ते बरोबर आहे, मग ते बरोबर आहे. आज काय तुम्ही सासू सुनांनी मिळून मला त्रास द्यायचा ठरवलं वाटतं. साहेब, 2 किलोमीटर इकडं आणि 2 किलोमीटर तिकडं पत्र हुडकून आलो, पण आज अडचण असलेला एक पण माणूस सापडला नाही. अहो आता काय करायचं? मग आज जेवण नाही, बस आता तसंच उपाशी. जवळ काम नाही तेव्हा जेवण मिळणार नाही, आणि मी इथनं जाणार भी नाही. भावी मुख्यमंत्र्यांना मी उपाशी ठेवणार. बरोबर ना सासूबाई? एकदम बरोबर बोललीस तू. बसू दे समरला असाच उपाशी. मी बी एवढा काय वाईट वागलं नाही होती सगळं, पण सुमीने असं का केलं हो? सुरेशराव, तुम्ही बाप म्हणून तिच्याशी हक्काने बोलायला गेला असाल, पण तिला अपमान वाटला असेल, त्याला आपण काय करणार? अहो आता बाप बोलला त्यात पुरीचा अपमान कसला? सुरेशराव, आता ती फक्त तुमची मुलगी नाही राहिली, मंत्री पाटलांची सून आहे, सून. अहो मंत्री पाटलांचं घराणं जसं मोठं तसंच सुमनचा मानही मोठा, त्यामुळे तिला अपमान वाटला असेल. नाही हो मामासाहेब, माझी सुमी अशी नाही हो. पैसा भल्या भल्यांना बदलतो सुरेशराव. आता तुम्ही जी सुमन ओळखता ती तुमची सुमन, पण ती मंत्री पाटलांच्या घरात आल्यापासून फार बदलली आहे बरं का. तिच्या साड्यांवरून कळलं नाही का तुम्हाला? नाही हो, मी खरंच तिचा काय अपमान केला नाही मामासाहेब. अहो असं तुम्हाला वाटतं. आता तिला इथं सगळे सुमी मॅडम म्हणतात, आणि तुम्ही तिला सुमी सुमी म्हणता. हे आवडलं नसणार तिला. नाही हो मामासाहेब, माणसं एवढा बदल कसं काय होईल? का नाही सुरेशराव? आता माझंच घ्या, मी ताईला आधी ताईच म्हणायचो, पण नंतर मंत्री पाटलांच्या घरात आल्यावर तिला मी ताई मॅडमच म्हणतो. का तर तिचा अपमान होऊ नये म्हणून. तर मला सांगा सुरेशराव, या श्रीमंतांचं असंच असतं वेगळं, पण आपल्या गरिबांचं तसं नसतं. म्हणजे आपण मायेने बोलायला जातो, पण त्यांना तो अपमान वाटतो. म्हणजे कसं आहे, आता आपल्या गरिबाचं कसं, आपल्याला हे असं उन्हातानात लाचारासारखं बसायला लागतो. म्हणजे माझी सुमी लगीन झाल्या बदलली म्हणायचं? सुरेशराव, अहो पैसा आला ना
ही माणसं बदलतातच. सुरेशराव, पैशामुळे मायेतला गोडवा सुद्धा मिळत नाही हो. आता तुम्ही एवढा मायेने शिरा दिला होता, पण तुम्ही असं उन्हात पडलाय सकाळपासून तुमच्यासारखा. मामासाहेब, अहो लयच ऊन पडले. हो, पण सुमन तिकडं मस्त कारखाना एसीत बसली असेल, तिला परवाच नाही तिच्या बापाची. सुरेशराव, बंगला धुवून झाला ना की इथले सोफे पण साफ करायचे तर तुम्ही बाहेर बसता का? बाहेर? हा, अहो सोफे नीट साफ झाले नाहीत ना तर परत तुमची सुमन माझ्यावर भडकेल. अहो ताईसारखा स्वभाव झाला तिचा. आली, चला तुम्हाला बाहेर बसू तुम्ही, चला. थांबा थांबा सुरेशराव, थांबा. अरे रामश्याम, अरे कोणीतरी स्टूल आणा पाहुण्यांसाठी. हा, ठेव ठेव, जा तुझं. सुरेश, बसा तुम्ही, येईल सुमन इतके का नंतर येत आहे. तुम्ही जोवर खात नाही तोवर मी जात नाही. ठीक, बसा तुम्ही, बघा वाट. मी जरा आतलं काम चाललंय कसं ते बघून येतो. हा, बसा बसा बसा. बसा की, बसा बसा की. बबन, काय चाललंय तुझं? दुखमुळं पोटातलं कावळं वरडते ती, त्यासनी ग बसवतोय. बबन, हा? तू माझाच मतदार ना? हो, आता ह्याच भागातला म्हणल्यावर मतदारच आहे. अरे मग मला माझ्या मतदाराची अडचण सोडवली पाहिजे. आणि त्याची अडचण आहे की त्याला भूक लागली आहे. हा, तेच माझी अडचण आहे. अरे मग तुझी अडचण सोडवणं हेच माझं काम आहे. जेव आता मस्तपैकी. मी माझ्या मतदाराची अडचण सोडवली आहे बरं का. म्हणजे माझं काम केलेलं आहे मी. आता तू मला जेवण दिलं पाहिजेस. वाह पाहिलं, चांगलं डोकं लावलंस की. सासूबाई, हुशार आहे बरं का तुमचा दिवटा. समज, आज मी वाढते तुला. अगं नाही मम्मा, नको, सुमी वाढेल ना. समर, कधीतरी माझ्या हातचं खा. घ्या वाडा, आजचा मान सासूबाईंचा. तात्या बी असं जवळ बसून खाऊ घालायचं मला. तुम्ही कशाला सांगताय? सुरेशनं एवढा मायानं शिरा बनविलेला, पण तुम्ही खाल्लाच नाही. त्याच्या जीवाला चैन पडत नसेल पाक. चुकलंच माझं. आता परत गेलो पहिला शिरा खाणार आणि मी स्वतः तात्यासनी फोन करणार. आता मला चैन पडना झालाय बघ.